आमदार महेश सावंत आपल्यासोबत आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत। आज तुम्ही पोहोचलेला आहात, शपथ घेणार आहात का या ठिकाणी? आता मी आजच मुंबईला आलेलो आहे, रात्री 2-2:30 वाजता घरी आलो आहे। आज बैठक आहे 10:30 वाजता, त्यावेळेस समजेलच मला शपथ घ्यायची की नाही, पण शपथ घेतील असा अंदाज आहे। पण ईव्हीएम विरोधात जो काही मोर्चा उघडलेला आहे, हा मोर्चा कुठपर्यंत जाणार आहे आणि हा मुद्दा कुठपर्यंत पेटून नेणार आहात तुम्ही? तुम्हाला सुद्धा खरं मनापासून पटलं नाही रिझल्ट, हे खरं आहे, परंतु तुम्ही तुमच्यावर बंधनं असतील किंवा काय मला माहिती नाही, परंतु आज तुम्ही पोस्टलचा रिझल्ट बघा आणि ईव्हीएमचा रिझल्ट बघा। पोस्टल मॅन्युअल असल्यामुळे तो मतदार आहे त्यांनी हे केलेलं आहे, तिथे मतदान केलं आणि ईव्हीएम हा मशीननी मतदान केलं, त्यामध्ये तफावत करू शकतात असा अंदाज आहे। कारण एवढा रिझल्ट तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण नंतर रिझल्ट लागला नव्हता, तो आज रिझल्ट लागला। असं काय 6 महिन्यात त्यांनी केला की त्याचा रिझल्ट अटके पार लागू शकतो, त्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण होणारच नाही। पण काल शपथ घेतली नाही, त्यामुळे बावनकुळे यांनी टीका केली। ते म्हणतात की जनतेची मतं तुम्हाला हवी आहे, पण ज्या जनतेने मॅन्डेट दिलाय त्याचा तुम्ही अपमान करतात, संविधानाचा अपमान। संविधानाचा अपमान आम्ही कधीच करणार नाही। संविधानाचा अपमान ज्यांनी केलाय ते 405 बोल कुठे, परंतु कुठे खुल्या दिल्याचे माणसं बाळासाहेबांनी कधी, उद्धव साहेब कधी मनात ठेवत नाही, ते बिंदास बोलतात, परंतु जे काही चालरीती चालली आहे त्याच्या विरोधात तर आवाज उठवलाच पाहिजे। शरद पवार मार्केटवाडीला जात आहेत आणि त्यासोबतच राहुल गांधी सुद्धा लॉंग मार्च करणार, त्यामुळे उद्धव ठाकरे पण सोबत दिसतील असं वाटतंय। तर मी म्हटलं ना, मी आत्ता मुंबईत आलो, गावी माझ्या काही रेंज नसते, एकदम खेडेगाव आहे माझा। आता बघू, आज समजेल सगळं। निवडणुका झाले, तुमची प्रकृती पण काही अर्थी ठीक नव्हती, पण आता देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहे। चला, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।